असा प्रश्न या ठिकाणी विचारतो. हा प्रश्न सोडवायचा. कसा सोडवायचा आहे बघा. तर 9,000 ला 9,000 लिहून घ्यायचे. समोर बघा चेचं चिन्ह आहे, चे साठी गुणाकार. आता या ठिकाणी 0.7 आहे. सध्या या शून्य पॉईंटचा विचार करू नका. 0.7 आहे ना, तर या पॉईंटचा विचार करू नका. 7 आहे, 7 ला 7 घ्या. 7 नंतर टक्केवारीचं चिन्ह आहे, टक्केवारीसाठी छेदामध्ये 100 घ्या. आता करायचा पॉईंटचा विचार. हे बघा 0.7 पॉईंटच्या नंतर एकच आकडा आहे 7चा. तो पॉईंट जर काढायचा असेल तर छेदामध्ये 0 वाढवावा लागेल, बरोबर. आता बघा पुढे काय करायचं. सगळ्यात अगोदर 0 कॅन्सलेशन करायची. 1,000 वरची 3 झिरो कॅन्सल करा. 9,000 वरची 3 झिरो कॅन्सल करा. आता उरलं काय, 9 गुणुले 7 दोघाचा गुणाकार. 9 7 63. हे झालं आपलं उत्तर. ऑप्शन क्रमांक बी मध्ये बघू शकता. आपल्या पुढचं गणित अरे ओ सिम्बा 50,000चे 0.09% बरोबर किती. जेवले का? काही प्रश्न कसा सोडवायचा. सगळ्यात खाली कोण गेले? खाली कोणी नाही, आम्ही आलो, भूक लागली म्हणून वरी बोलवायचं ना वरच्या. जाऊ मग तुम्ही पवार साहेब तुम्ही जाऊ. आता या ठिकाणी 0.09% पॉइंट बोलले वा विचार सध्या करायचा नाही. पॉइंट बोललाय खरं घ्या राग आला. 9च्या नंतर बघा टक्केवारीचं चिन्ह आहे, त्यामुळं 9च्या छेदामध्ये 100 घ्यायचे. राग आला पॉईंटचा विचार नाही आला ना, आला असलं तर माझ्या बोडे मध्ये आला. आणि 9 आहे. जर तो पॉईंट काढायचा असेल तर या 9च्या छेदामध्ये 2 शून्य द्यावे लागतात, तेव्हा तो पॉईंट ठीक आहे. आता खरं झालं. आता खरं राग आलाय. तुम्ही लाडू खाल्ला कसा राग आलता. चला जेवायला, चला या बाजूला, चला जेवायला. मला वाईट का वाटलं होतं, माणसानं मध्येच वाट मारली होती. चला जेवायला, जेव घालतो चला. 8,000चे 0.3% बरोबर असा प्रश्न आहे. सेम 8,000 लिहून घ्या. समोर चेचं चिन्ह आहे, चेसाठी गुणाकार. आता 0.3% पॉईंटचा विचार सध्या करायचा नाही. या ठिकाणी 3चा आकडा आहे ना, 3चा आकडा लिहून. 3च्या नंतर बघा टक्केवारीचं चिन्ह आहे, टक्केवारीसाठी 3च्या छेदामध्ये 100 द्यायचं. आणि आता करायचंय पॉईंटचा विचार. हे बघा 0.3 पॉईंटच्या नंतर 3 हा एकच आकडा आहे. तो जर काढायचा असेल पॉईंट तर छेदामध्ये वाढवावा लागेल. आता बघा त्यानंतर सगळ्यात अगोदर 1,000 वर 3 शून्य आहेत, 8,000 वर 3 शून्य आहेत. मग 1,000 वरची 3 शून्य कॅन्सल, 8,000 वरची 3 शून्य कॅन्सल. आता उरतं काय, 8 गुणिले 3, 8 3चा गुणाकार, 8 त्रिक 24. आपलं उत्तर किती बनतं. आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही टाईप क्रमांक 7 मध्ये आपल्याला म्हटलं 280 पैकी 70 म्हणजे शेकडा किती. 280 पैकी 70, मग या ठिकाणी 280 आता या 280 पैकी 70 मध्ये नाही, 280 खाली आणि जे पैकी म्हणतात ते पैकी बघा ना. 280 पैकी 70 आणि आपल्याला विचारलं म्हणजे शेकडा किती. शेकडा म्हणजे 100, म्हणून याला गुणुले 100. बघा आता कसं उत्तर सोडवलं. सगळ्यात अगोदर 0 जर कॅन्सल करता येत असतील तर 0 कॅन्सल करायचं. 70 वरचा 1 0 कॅन्सल करायचा, 28 वरचा 0 कॅन्सल करायचा. या 7ने 28चा भाग जातो भागाला. 7 1 7 आणि 7 चौक 28. या 4ने 100ला भाग जाईल भागा. मग 4 1 4, 4 2 8, 10 2 जर 8 गेले तर 2 होतात, उरलेले 2 इथे द्यायचे 20. परत या 4ने 20ला भागा, 4 5 आता बघा 1 गुणुले 25 बरोबर आपलं उत्तर येतं 25. म्हणजे 208 या ठिकाणी ऑप्शन डी आले. तर 360 पैकी 180 म्हणजे शेकडा किती. 360 पैकी 180 म्हणजे शेकडा किती. बघा सेम पद्धत. किती पैकी म्हटलं, 360 पैकी, मग 360 खाली. 360 पैकी म्हटलं आणि पैकी 180 आहे,
वर 180. शेकडा म्हटल्यामुळं याला गुणिले 100. बघा आता सगळ्यात अगोदर जर 0 कॅन्सल करता येत असतील तर फारच छान आहे. 180 वरचा 0 कॅन्सल, 360 वरचा 0 कॅन्सल. 18 ने 36 ला भाग जातो बघा. 18 एक 18 आणि 18 दोन 36. या 2 ने 100 ला भागा. बे एक बे, बे पंचे 10, समोरचा 0 कापून 50 गुणिले 1 बरोबर आपलं उत्तर येतं. 600 पैकी 420 म्हणजे शेकडा. त्यामुळे 600 खाली 600 पैकी म्हटलंय 600 छेदात 420 अंश. शेकडा म्हटल्यामुळं गुणिले 100. बरोबर. आता बघा पुढं काय करताय. 2 शून्य कॅन्सल, 100 वरचे 2 शून्य कॅन्सल. या 6 ने 420 ला भाग जातो भागा. 6 एक 6, 6 7 42, समोरचा 0 कापून. आता 70 गुणिले 1 जर केलं तर आपलं उत्तर येतं. ठीक आहे, तो मध्ये आपलं उत्तर. टाईप क्रमांक 8 बघा. 12/17/34% म्हणजे किती असा प्रश्न या ठिकाणी विचारले. बघा प्रश्न फार छान पद्धतीने 17/34% म्हणजे किती. 12/17 जशाला तसं लिहा. 12 छेदामध्ये 17. समोर बघा चे आहे, चे साठी गुणाकार. त्यानंतर या ठिकाणी 34 आहे, 34 ला 34 लिहा. आणि 34 नंतर टक्केवारीचं चिन्ह आहे त्यामुळे 34 छेदात 100. आता बघा आता या ठिकाणी काय करायचं. 17 आणि या 17 ने 34 ला भाग जातो बघा. 17 एक 17, 17 दोन 24. आता अंशात 12 गुणिले 2 आहे आणि छेदात 100 आहे म्हणून 12 आणि 2 चा गुणाकार करा. 12 दोन 24 आणि छेदामध्ये 1 गुणिले 100 बरोबर 100. आता या ठिकाणी बघा या 1 वरती 2 शून्य आहेत म्हणून अंशामध्ये 2 घर सोडून पॉईंट द्या. पहिला घर 4, दुसरं घर 2, 2 घर झाले. 1 पॉईंट द्या आणि 1 0 द्या. उत्तर आपलं 0.24. उत्तर किती 24. ऑप्शन क्रमांक 0. पुढचं गणित काय म्हणतंय बघा. 9/13 म्हणजे असा प्रश्न विचारलेला आहे. 9/13 समोर चे असल्या कारणामुळे गुणाकार. त्यानंतर 39 आहे, 39 ला 39. 39 या नंतर टक्केवारीचं चिन्ह आहे त्यामुळे छेदात 100. बरोबर. आता बघा पुढं काय करताय. या 13 ने 39 ला भाग जातो भागा. 13 एक 13, 13 त्रिक 39. आता अंशात 9 गुणिले 3 आहे आणि छेदामध्ये 1 गुणिले 100 आहे. मग आता 9 गुणिले 3 करू. 9 गुणिले 3, 9 त्रिक 27 आणि छेदात 100 गुणिले 1 बरोबर 100. आता बघा 27 छेद 100 झालं. आता या 1 वरती 2 शून्य आहेत. अंशामध्ये 2 घर सोडून पॉईंट आहे. पहिलं घर 7, दुसरं घर 2, 2 अंक झाले पॉईंट द्या. 0 देऊन टाका. उत्तर 0.7. उत्तर आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर मिळालेलं. 8/15% म्हणजे किती असा प्रश्न आहे. 8/15% म्हणजे किती असा प्रश्न भेटला. 8/15, 8/15 समोर चे आहे त्यासाठी गुणाकार. या ठिकाणी 75 ला 75 आणि त्यानंतर टक्केवारीचं चिन्ह असल्यामुळं 75च्या छेदात 100. आता भागा का 75 ला भागा. 15 एक 15, 15 5 75. आता अंशामध्ये 8 गुणिले 5 आहे या दोघांचा गुणाकार करा. 8 पंचे 40 आणि छेदामध्ये 1 गुणिले 100 बरोबर 100. आता काय करायचं बघा. सगळ्यात अगोदर 40 वरचा 0 कॅन्सल, 100 वरचा 0 कॅन्सल. आता 4/10 आहे. 1 वर एकच शून्य आहे म्हणून 1 अंक सोडून पॉईंट. 4 झालं पॉईंट द्या, 0 द्या. 0.4. ऑप्शन क्रमांक सी आपले. कळलं इथपर्यंत.
गणितामध्ये आपण करतो आहे थोडाफार बदल. दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. 3/5. आता या ठिकाणी काय करायचं बघा, 3/5 आहे ना, या 5 ने 3 ला भाग जातो का नाही, म्हणून या ठिकाणी शून्याचा भाग द्यायचा. ठीक आहे, आणि पॉइंट देऊन 3 वर एक 0 वाढवायचं. 30 झाली. आता 5 न 30 ला भागा. 5 1 5, 5 सक 30. उत्तर किती आलं? 0.6. उत्तर किती आलं? 0.6. ऑप्शन क्रमांक ए मध्ये आपलं उत्तर 0. दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. बघा 24 नंबरचं या ठिकाणी सगळ्यात अगोदर 8 ने 7 ला भाग नाही जात, म्हणून शून्याचा भाग द्या, एक पॉइंट द्या आणि 6 वर एक 0 द्या. 60 झाली. आता 8 ने 7 ला भागा. 8 1 8, 8 7 56. 60 मधून 56 गेले तर 4 उरतात. आता 8 ने 4 ला भाग जात नाही, एक मनाने 0 द्या. 40 झाले. 8 ना आता 40 ला भागा. 8 45. उत्तर किती आलं आपलं? 0.75. 0.75. 12/15 दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. अगोदर या 15 ने 12 ला भाग जातो का नाही जात, म्हणून शून्याचा भाग द्या, एक पॉइंट द्या आणि 12 वरती एक 0 वाढवा. 120 झाले. आता 15 ने 120 ला भागा. 15 1 15, 15 8 120. 0.8. 0.8 आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी मध्ये 0. हा, आता या ठिकाणी गणित होत आहेत चेंज. ठीक आहे, या ठिकाणी गणित होत आहेत चेंज. टाईप क्रमांक 10 बघा, आपल्याला या ठिकाणी काय म्हणताय? 1600च्या 70%च्या 75% बरोबर किती, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. कसा सोडवायचं बघा. बरोबर मांडणी करा. फक्त सुरुवातीला 1600 आहे, 1600ला 1600 लिहून घेतलं. समोर च्या असा शब्द आहे, त्यासाठी गुणाकार. त्यानंतर 70 आहे, 70ला 70. 70 नंतर टक्केवारीचं चिन्ह आहे, टक्केवारीच्या चिन्हासाठी छेदात 100. परत च्या आलं, त्यामुळं गुणाकार. त्यानंतर 75 आहे, 75ला 75 आणि 75 नंतर टक्केवारी आहे, टक्केवारीसाठी छेदात 100. आता बघा उत्तर कसं काढता येईल. आता 75ला आणि 100ला 25 ने भाग जाईल. भागा. 25 त्रिक 75 आणि 25 चोक 100. आता या 100 वरचे 2 0 कॅन्सल, 1600 वरचे 2 0 कॅन्सल. या 4 ने 16 ला भाग जातो. भागा. 4 1 4, 4 चोक 16. आता 4 गुणिले 70 गुणिले 3 करायचे. अगोदर 4 आणि 70चा गुणाकार करू. 4 ने जर 0 ला गुणलं तर उत्तर 0. 4 ने जर 7 ला गुणलं, 4 7 28, 280 आणि गुणुले 3 ला गुणुले 3. आता परत 3 ने जर 0 ला गुणलं तर उत्तर 0. 3 ने जर 8 ला गुणलं, 3 8 24, 4 हातचे आलेले 2 इथं. परत 3 2 6 आणि हातचे 2, 6 2 8, 840. याला उत्तर 840. ऑप्शन क्रमांक ए मध्ये उत्तर आहे. 800च्या 30%च्या 25% बरोबर किती म्हणतात? सेम. इथं 800 आहे, सुरुवातीला 800 लिहून घ्या. समोर च्या आहे, त्यासाठी गुणाकार. इथं 30 आहे, 30 साठी 30. 30 नंतर टक्केवारीचं चिन्ह, त्यामुळं 30च्या छेदात 100. परत च्या आहे, त्यासाठी गुणाकार. इथं 25 आहे, 25ला 25 आणि 25 नंतर टक्केवारीचं चिन्ह, त्यामुळे छेदात 100. आता भागाकाराची प्रोसेस. या 100 वरचे 2 0 कॅन्सल, 800 वरचे 2 0 कॅन्सल. या 25 ने 100 ला भाग जातो. भागा. 25 1 25, 25 टोक 100. या 4 ने 8 ला भाग जाईल. 4 1 4, 4 2 8. आता उरलं काय? 30 गुणिले 2, 30 2 7. किती उरलं? क्रमांक डी मध्ये आपलं उत्तर आहे. त्याच्या 60%च्या 40% बरोबर किती? 1800ला 1800. समोर च्या आहे, त्यासाठी गुणाकार. समोर 60 आहे, 60ला 60. 60च्या नंतर टक्केवारीचं चिन्ह, त्यामुळे छेदात 100.
त्यानंतर साठी गुणाकार, इथं 40 आहे, 40ला 40, समोर टक्केवारीचं चिन्ह, छेदात 100. आता बघा काय करायचं. सगळ्यात अगोदर 0 कॅन्सल होत असेल तर करा. 100 वरचे 2 0 कॅन्सल, 1800 वरचे 2 0 कॅन्सल. इथं 40 आहे, इथं 100 आहे, 20 ने भाग जातो. 20 2 40 आणि 20 5 100. या 5 ने 7 ला भाग जाईल. 5 1 5, परत 5 1 5, उरला एक 10 झाले. 5 न 10 ला भागा, 5 2 10. आता उरतं काय, 18 गुणिले 12 गुणिले 2. अगोदर 12 आणि 18चा गुणाकार करू. 12 आणि 8 ला गुणलं, 12 आठी 96, 96 शी 6 आणि 8 9. परत 12 1 12, 12 आणि 9 21. त्यानंतर गुणुले 2. आता बघा काय करता येतं. 2 गुणुले 6 केलं तर बेस हक्क 12शी 2, हातचा 1 1च्या डोक्यावर, परत बे 1 बे आणि हातचा 1 3 आणि बे 2 4, 400 मध्ये आपलं उत्तर. ठीक आहे. भाग जातो भागा. मग 5 2 10 आणि 5 7 35. आता या 2 ने 4 ला भाग जातो भागा. बे 1 बे, बे 2 4. आता उरलं काय, 2 गुणुले 3 गुणुले 7. ठीक आहे. मग 2 गुणुले 3 जर केलं, या दोघांचा गुणाकार बे त्रिक 6 होईल आणि गुणुले 7 ला गुणुले 7. या दोघांचा गुणाकार करा. 6 7 42. म्हणून आपल्या प्रश्नाचं या ठिकाणचं जे उत्तर येणार ऑप्शन क्रमांक सेम तसंच आहे. 70% गुणुले 60% गुणुले 90% गुणुले 3000 बरोबर किती, असा प्रश्न आहे. मांडणी बरोबर करू. सुरुवातीला 70चा आकडा आहे, तो 70चा आकडा ऍज इट इज लिहून घेतो. त्यानंतर टक्केवारीचं चिन्ह आहे, छेदात 100. परत गुणाकाराचं चिन्ह आहे, ऍज इट इज गुणाकार. त्यानंतर 60 आहे, 7 ला 7. 60 नंतर टक्केवारीचं चिन्ह आहे, छेदात 100. त्यानंतर गुणाकाराचं चिन्ह ऍज इट इज घ्या आणि त्यानंतर 90चा आकडा आहे, हा 90चा आकडा लिहिला. 90 नंतर टक्केवारीचं चिन्ह आहे, त्यासाठी छेदात 100 आणि गुणाकाराचं चिन्ह समोर 3000 या ठिकाणी बरोबर किती. ठीक आहे. आता बघा, सगळ्यात अगोदर 0 0 कॅन्सल करता आले पाहिजे. या 100 वरचे 2 0 कॅन्सल, 3000 वरचे 2 0 कॅन्सल. या 100 वरचा 0 कॅन्सल, 3000 वरचा 1 0 कॅन्सल. या 100 वरचा 1 0 कॅन्सल, हा 90 वरचा 0 कॅन्सल. परत या 100 वरचा 0 कॅन्सल, 60 वरचा 0 कॅन्सल. अजून 100 वरचा 0 कॅन्सल, 60 वरचा 0 कॅन्सल. आता उरलं काय, 7 गुणुले 6 गुणुले 9 गुणुले 3 या पद्धतीनं आपलं या ठिकाणी उरलेलं आहे. मग एवढा मोठा गुणाकार एकदाच करायचा नाही, तर दोन दोन करत बसायचं. बघा 6 7 42 एवढा गुणाकार केला. समोर गुणुले 9 गुणुले 3 जशाला तसं गुणुले 9 आणि गुणुले 3. आता काय करायचं, या दोघांचा गुणाकार अजून करायचा. 9 आणि 42चा 9 2 18शी 8, हातचा 1 4च्या डोक्यावर, परत 9 चौक 36 आणि हातचा 1 37, 378 गुणुले 3 ला गुणुले 3 या ठिकाणी. आता पुढे 3 गुणुले 8, 3 8 24शी 4, हातचे 2 इथं, परत 3 7 21 आणि हातचे 2 23, 23शी 3, हातचे 2 इथं, परत 3 त्रिक 9 आणि हातचे 2, 9 2 11, 1134. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक सी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. तरी त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शॉर्ट मध्ये या प्रत्येक परीक्षेला बघायला मिळतो. एका शहराची लोकसंख्या 30,000 आहे. प्रत्येक वर्षी शहराची लोकसंख्या 10% वाढते. तर 2 वर्षानंतर त्या शहराची लोकसंख्या किती, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. मग हा प्रश्न कसा सोडवायचा, बघा. सगळ्यात अगोदर
सध्याची लोकसंख्या किती आहे 30,000. ते 30,000ला 30,000 या ठिकाणी मांडून टाकायचे अगोदर गुणुले. आता म्हटलं 10% लोकसंख्या वाढते 2 वर्ष. पहिल्या वर्षी लोकसंख्या 100% होती, 10% वाढली म्हणून या 100च्या वाढवा 110 झाले. हे झालं पहिलं वर्ष. गुणुले दुसऱ्या वर्षी देखील 10% वाढते म्हणून 100% वर 10 वाढवा 110 होती. ठीक आहे, आता इथपर्यंत झालं. आता या ठिकाणी सगळ्यात अगोदर 0 कॅन्सलेशन. 100 वरचा 0 कॅन्सल, 110 वरचा 0 कॅन्सल, या 100 वरचा 0 कॅन्सल, 110 वरचा 0 कॅन्सल, या 100 वरचे 2 0 कॅन्सल, 30,000 वरचे 2 0 कॅन्सल. आता या ठिकाणी काय उरलं 300 गुणुले 11 गुणुले 11. हे 300 ला 300 लिहून घेतो, समोर गुणाकाराचं चिन्ह आहे तिथे लिहून घेतो. आता 11 आणि 11चा गुणाकार करतो अगोदर 121 या ठिकाणी लिहून घेतो दोघांचा गुणाकार. आता 300 गुणुले 121 करायचं. सगळ्यात अगोदर 300 वरचे 2 0 कॅन्सल करायचे आणि खाली लिहून टाकायचे. आता 3 आणि 121 चा गुणाकार करायचा. 3 ने जर 1 ला गुणलं 3 1 3, 3 ने जर 2 ला गुणलं 3 2 6 आणि 3 ने 1 ला गुणलं 3 1 3. उत्तर किती येतं 36,300. ऑप्शन क्रमांक सी मध्ये एका शहराची लोकसंख्या 40,000 आहे. प्रत्येक वर्षी शहराची लोकसंख्या 40% ने वाढते तर 2 वर्षानंतर त्या शहराची लोकसंख्या किती असा प्रश्न विचारत आहे. 40,000 आहे या ठिकाणी 40,000 लिहून घ्या. गुणुले आता 40% न संख्या वाढते 2 वर्ष. पहिल्या वर्षी 100% होती, 40% वाढली 140% झाली. गुणुले दुसऱ्या वर्षी 100% होती, 40 न वाढली 140% झाली. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी काय करायचे. सगळ्यात अगोदर 100 वरचा 0 कमी, 140 वरचा 0 कमी, या 100 वरचा 0 कमी, 140 वरचा 0 कमी, या 100 वरचे 2 0 कमी, 40,000 वरचे 2 0 कमी. आता या ठिकाणी काय उरलं 400 गुणुले 14 गुणुले 14. 400 ला 400 ऍजिटीज गुणाकाराचं गुणाकार आणि 14 गुणुले 14 बरोबर 196. 14चा वर्ग बरोबर. आता या ठिकाणी 400 आणि 196 या दोघांचा आपल्याला गुणाकार करणं आहे. ठीक आहे, बघा मग आता सगळ्यात अगोदर 400 वरचे 2 0 कॅन्सल करायचे आणि या ठिकाणी लिहून टाकायचे. आता 4 आणि 196 चा गुणाकार. 4 न जर 6 ला गुणलं 4 7 24 4, हातचे आलेले 2 9च्या डोक्यावर, परत 4 9 36 आणि हातचे 2 36 2 38, 38 2 सॉरी 38 8, हातचे 3 या ठिकाणी, परत 4 1 4 आणि हातचे 3 4 3 7, 78,400 एवढी लोकसंख्या असेल. ऑप्शन क्रमांक बी मध्ये आपल्याला आहे. ठीक आहे, आता एक्झॅक्टली सेम असंच गणित आपण या ठिकाणी घेऊया. ठीक आहे, हा ओके. कैफ शेख सर पोलीस भरतीसाठी बॅच लावायची म्हणतात, लावू शकता सर, काही प्रॉब्लेम नाही. जो हेल्पलाईन नंबर दिलाय त्यावर काही अडचण असेल तर विचारा. पुढे एका शहराची लोकसंख्या 60,000 आहे. प्रत्येक वर्षी शहराची लोकसंख्या 30% वाढते तर 2 वर्षानंतर असा प्रश्न या ठिकाणी 60,000 ते 60,000 लोकसंख्या गुणुले. आता 2 वर्ष लोकसंख्या वाढते 30%. पहिल्या वर्षी 100% होती, 30% वाढली 30% झाली. गुणुले दुसऱ्या वर्षी 100% होती, 30% वाढली 30% झाली. आता बघा सगळ्यात अगोदर 0 कॅन्सल करा. 100 वरचा 0 कॅन्सल 130 वरचा 0 कॅन्सल, 100 वरचा 0 कॅन्सल 130 वरचा 0 कॅन्सल, 100 वरचे 2 0 कॅन्सल 60,000 वरचे 0 कॅन्सल. आता उरलं काय 600 गुणुले 13 गुणुले 13 म्हणजे 600 ला 600 गुणुले किती झाली. आता 13 गुणुले 13 याचा प्रकार 130 वरचा बरोबर. आता 600 गुणुले 130 याचा प्रकार करा. 600 वरचे 2 कॅन्सल करायच्या अगोदर या ठिकाणी होते. आता 6 ने 130 वरचा प्रकार करा. पण नाही 6 ने 90 गुणलं 6 90 ओपनची 4 5 5 परत 6 6 36 5 41 41 4 परत 6 6 7 4 उत्तर किती येतं 1 लाख. चला कोण एक 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 कोण येत आहे. ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे, 1,14,00,000. ठीक आहे, बाहेर